श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी सेवेकऱ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी महाराजांची दररोज कमीत कमी वेळेत नित्यसेवा कशी करावी. कारण स्वामी सेवेकऱ्यांनो, माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांचं जीवन हे खूप धकाधकीचं आहे. सर्वांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कामे आहेत आणि स्वामी महाराजांची सेवा तर करायची आहे, पण सेवा करायला वेळच नसतो. कारण कुणाला जॉब आहे, कुणाचा उद्योगधंदा आहे, कुणाला सकाळी उठल्यापासून दिवसभर भरपूर काम आहेत. तसेच महिलांना दररोज भरपूर कामे देखील असतात. कोणी हाऊसवाईफ आहे, कुणी नोकरी करत आहे आणि अशा सर्व व्यक्तींना स्वामी महाराजांची नित्यसेवा तर करायची आहे, पण ती कशी करावी असा प्रश्न देखील पडत आहे. म्हणूनच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या गुरूंची म्हणजे स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची. तर कसं आहे, स्वामी सेवकऱ्यांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत. या जगामध्ये कोणीच सुखी नाही. त्याच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, संकटे, दुःख, दरिद्रता, निराशा आणि मानसिक ताणतणाव देखील आहे. म्हणूनच जर का आपल्याला ह्या असंख्य अडचणीतून बाहेर पडायचं असेल, अशक्य कोटीच्या अडचणीतून बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला आध्यात्मिक गोष्टीचा सहारा घेणं म्हणजेच आध्यात्मिक गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या कोणत्या सेवेकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु असतील ना, तर त्या सेवेकऱ्या एवढा नशीबवान या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. कारण स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु आपल्याला लाभले हे खूप पुण्याची आणि भाग्याची गोष्ट आहे. त्या सेवेकऱ्याने त्याच्या आधीच्या जन्मामध्ये खूप सारे पुण्य केले असतील की ज्याला या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु लाभले आहेत. म्हणूनच ज्या कोणी सेवेकऱ्यांनी गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु केले असेल किंवा जे कोणी स्वामी समर्थ महाराजांचे नवीन सेवेकरी असतील आणि जे जुने सेवेकरी असतील, त्या सर्वांनी दररोज आपल्या गुरूंची सेवा करणं गरजेचं असतं. म्हणजेच आपल्या गुरूंची दररोज नित्यसेवा करणं गरजेचंच असतं. जसं आपण दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्या दररोजचे जे काम आहेत ते करतोच ना, त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी महाराजांची देखील नित्यसेवा ही दररोजच्या आयुष्यामध्ये करायची आहे. जसं की महिला असतात ना, त्या दररोज स्वयंपाक करतात, तसंच आणि पुरुष दररोज त्यांचा उद्योगधंदा, नोकरी करतात, व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे आपल्याला दररोज आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं अनिवार्य आहे. आपल्याला जास्त वेळ नाही काढायचा. आपल्या आयुष्यामध्ये फक्त म्हणजे दिवसभराच्या वेळेमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करण्यासाठी 10 मिनटं काढायची आहेत. आणि आपल्या 24 तासामधून आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी, आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी दररोज 10 मिनटं तर काढूच शकतो. कारण आपण आपला वेळ वेगळ्या म्हणजे ज्या गरजेच्या नाहीत त्या गोष्टींमध्ये खूप सारा घालवतो आणि त्यातूनच आपल्याला फक्त आणि फक्त 10 मिनटे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी काढायची आहे. खरं सांगायचं झालं की या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्याकडे 10 मिनटं नाहीत. कारण 10 मिनटे आपण असेच गप्पा मारण्यासाठी, टी व्ही बघण्यासाठी, मोबाईल बघण्यासाठी तर 3-3, 4-4 घंटे घालवतो. त्या सर्व वेळातच आपल्याला 10 मिनटे काढायची आहेत आणि आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. मग ती कशी करायची आहे? चला तर मग बघूया स्वामी महाराजांची कमीत कमी वेळेत सेवा कशी करायची आहे. तर स्वामी सेवेकऱ्यांना कसं असतं ना, जर का आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असेल ना, तर स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद देणं म्हणजे आपले गुरु मानणं गरजेचं आहे. मनातली मनात का होईना आपण स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु आहेत हे मानणं गरजेचं आहे. म्हणूनच सगळ्यात आधी स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु आहेत हे स्वीकारायचं आहे. मनोमन स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की स्वामी समर्थ महाराज, माझ्या दररोजच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत आणि आयुष्यामध्ये वेळसुद्धा नाही. म्हणूनच मी जी तुमची साधी आणि सोपी सेवा करत आहे, या सेवेचा तुम्ही स्वीकार करा. आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या अशक्य कोटीच्या अडचणी आहेत,
त्या तुम्ही दूर करा. माझ्या घरावर आणि माझ्या घरातील सदस्यांवर तुमच्या मायेचा आशीर्वाद द्या. तुमच्या मायेचा कृपा आशीर्वाद असू द्या आणि माझ्याकडून तुमची ही सेवा दररोज करण्यात यावी अशी मला सद्बुद्धी द्या. तुमच्या सेवेपासून मी वेगळी होणार नाही असा सुद्धा मला तुम्ही आशीर्वाद द्या. अशी साधी आणि सोपी प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना सेवा करण्याआधी करायची आहे. अशीच जर का आपण ही प्रार्थना केली ना तर आपल्या हातून दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा ही होणारच आहे. कारण स्वामी समर्थ महाराज ती सेवा आपल्याकडून करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करायची आहे असं म्हटल्यावर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे. कारण आपल्या महाराजांचं आपल्या घरामध्ये अधिष्ठान असणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असलं ना तर स्वामी समर्थ महाराज आपल्या घरावर त्यांचं संरक्षण कवच ठेवतात, त्यांची कृपादृष्टी ठेवतात. म्हणून स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला जर का सेवा करायची आहे तर मूर्ती किंवा फोटो घरामध्ये असणं गरजेचंच आहे. मूर्ती छोटी का असेना, फोटो छोटा का असेना, पण असायलाच हवा आहे. पण जर का तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल ना तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो आणि मूर्ती आपल्या घरी घेऊन येऊ शकता आणि नित्यसेवेला सुरुवात करू शकता. यानंतर आपल्याकडे दुसरी गोष्ट पाहिजे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ. स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची असेल ना तर स्वामी सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असायलाच पाहिजे. आणि स्वामी सारामृत ही पोथी तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये भेटून जाईल, नाहीतर स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल. या पोथीमध्ये एकूण 21 अध्याय असतात आणि याच पोथीचं या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. पारायण करायचं म्हणजे काय तर आपल्याला दररोज स्वामी महाराजांच्या नित्यसेवेमध्ये क्रमशः 3 अध्यायाचं पठण करायचं असतं. म्हणजे कसं तर आज 1 ते 3, उद्या 4 ते 6, यानंतर 7 ते 9, 10 ते 11 अशा प्रकारे आपल्याला दररोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहेत आणि हे पारायण तुमचं एका आठवड्यात होऊन जातं आणि स्वामी महाराजांची उच्च कोटीची नित्यसेवा देखील तुमच्या हातून होऊन जाते. आणि या पवित्र ग्रंथामध्ये स्वामी महाराजांनी ज्या अक्कलकोटमध्ये लीला केल्या आहेत या लीलांचं वर्णन आहे आणि याच लीला आपल्या आयुष्याचं सोनं करून देणाऱ्या लीला आहेत. आणि या ग्रंथाचं पठण करण्यासाठी म्हणजेच दररोज 3 अध्याय वाचण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 5 ते 7 मिनटं लागणार आहेत. आणि एवढा वेळ तर आपण स्वामी महाराजांच्या नित्यसेवेसाठी काढू शकतो. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप करायचा आहे. खरं सांगायचं झालं तर दररोज आपल्या हातून 11 माळी जप हा झालाच पाहिजे. पण 11 माळी जप करण्यासाठी 20 ते 15 मिनटं असा वेळ लागतो. पण ज्यांच्याकडे खरंच वेळ नाही, ज्यांना कमीत कमी वेळेत स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आहे, त्यांनी अगदी मनापासून श्रद्धेने 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालतो. आणि राहिलेल्या 10 माळी तुम्ही दिवसभर तुमचं दररोजचं काम करताना केला तरी चालतो. दिवसभर तुम्हाला तुमच्या दररोजच्या कामासोबतच स्वामी महाराजांचं नाव देखील तुमच्या ओठांवर घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी वेळेत स्वामी महाराजांची दररोज एवढीच नित्यसेवा करायची आहे. म्हणजे कसं तर स्वामी सारामृताचे क्रमशः 3 अध्यायाचं पठण करायचं आहे आणि यानंतर आयुष्य बदलून टाकणाऱ्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप तुम्हाला मनापासून व श्रद्धेने करायचा आहे. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.